प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग महान भगवत भक्त वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे. एवढंच नाही, जगाचा संसार सुखाचा करण्याकरता स्वतःच्या संसाराची राख रांगोळी करणारे साधू म्हणजेच जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणांचा सर्वांच्या परिचित असणारा, कानपाठ नाही तर तोंडपाठ असणारा अभंग. एवढंच नाही तर संतांच्या दर्शनामुळे माझं भाग्य कसं उजळलं याचे यथार्थ उदाहरण देणारा अभंग आज या ठिकाणी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडला आहे. विठ्ठल अभंगावर बोलण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं वक्त्यात साध्य कर्तव्य. या न्यायानं जय जवान आजी माजी सैनिक संस्था अंबाजोगाई वार्षिक हरिनाम सप्ताह सोहळा गेली 5 वर्ष हे सुरू आहे. हे 6वं वर्ष सुरू आहे आणि या 6व्या वर्षामध्ये पदार्पण करत असताना खरं तर आनंद या गोष्टीचा वाटतो की आजी आणि माजी सैनिकांचा हा कीर्तनाचा सोहळा आणि आजी माजी सैनिकांचा हा सप्ताह म्हणजेच भाग्याची गोष्ट असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. कारण सैनिकांना कीर्तनाची आवड हाच मोठा विषय आहे. कारण सीमेवरती लढत असताना फक्त डोळ्यात तेल घालून समोरून शत्रू तर येणार नाही ना आणि आपल्या देशाची सुरक्षा भंग तर होणार नाही ना याची तंतोतंत काळजी घेणारा म्हणजे आमचा सैनिक आहे. आणि डोळ्यात तेल घालून ड्युटीवरती असताना, डोळ्यात तेल घालून नोकरीवरती असताना आपल्याकडून या समाजाची हानी होणार नाही याची तो दक्षता घेत असतो. शिस्त काय हे जर पाहायचं असेल तर कधीतरी सैनिकाचं आयुष्य पाहावं गड्या. उठावं किती वाजता, व्यायामाला जावं किती वाजता, नाश्ता करावा किती वाजता, सकाळचं जेवण करावं किती वाजता, दुपारचं जेवण करावं कितीला, रात्रीचं जेवण किती करावं याचं तारतम्य, याची शिस्त ज्याच्या आयुष्यामध्ये आहे तो म्हणजे सैनिक आहे. आणि अशा ह्या आजी माजी सैनिकांचा सोहळा आणि त्या सोहळ्यामध्ये महाराष्ट्र ज्यांनी गाजवला, आज एक चॅनल ज्यांनी सोडलं नाही, म्हणजे प्रत्येक चॅनलवरती आपण ज्यांची ख्याती ऐकतो. एवढंच नाही, प्रत्येकाच्या तोंडामध्ये ज्यांचं गोड व्यक्तिमत्व असं नाव आहे ते म्हणजे हभप भागवताचार्य तुकाराम महाराज मुंडे शास्त्री. कीर्तनामध्ये महाराष्ट्राची शान असणारे हे तुमचे मार्गदर्शक आहेत. हे ऐकूनच फार बरं वाटलं. हभप किसन महाराज पवार, किसन महाराज पवार या संस्थेचे ते मार्गदर्शक आहेत. आणि ज्यांची भागवत कथा सुरू आहे, ज्यांच्या मुखारविंदातून ही श्रवण करता आहात ते म्हणजे धरणीधर महाराज मरळवाडीकर यांच्या मुखारविंदातून सर्वच जण भागवताचं श्रवण करता आहात. आनंद या गोष्टीचा आहे की शहरामध्ये सुद्धा असे सप्ताह होतात आणि तेही आजी माजी सैनिकांचे सप्ताह होतात आणि त्याच्यामध्ये आम्हाला कीर्तन करण्याचा योग येतो. खरं तर इथपर्यंत येण्याचा योग, तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा योग म्हणजे आमचे शिवाजी महाराज ठोंबरे, म्हणजे ते माझे मामा लागतात, त्यांच्यामुळे इथपर्यंत येण्याचा योग आहे आणि त्यांच्यामुळे तुम्हा सर्वांच्या दर्शनाचा योग आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. विठ्ठल अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे.
अभंगामध्ये तुकोबाराय सांगतात, संतांच्या दर्शनामुळे माझं भाग्य काय झालंय, उजळलंय. उजळले भाग्य आता. ज्या दिवशी मला संतांची भेट झाली, संतांचं दर्शन झालं, त्या दिवशी माझं भाग्य उजळलं आणि माझ्या जीवनामध्ये जी चिंता होती ती चिंता काय झाली, वारली म्हटले. कशामुळे वारली? संत दर्शनी हा लाभ. संतांच्या दर्शनामुळे माझ्या मनामध्ये, माझ्या जीवनामध्ये जी चिंता होती ती वारली आणि माझ्या जीवनामध्ये मला भेटलेले संत, मला भेटलेला देव ठेवायचा कुठे? संपुष्ट हे हृदय पेटी. आणि त्यांना साठवूया आपण. काम, क्रोध, मद, मत्सर हे षडविकार तर आपण नको तितके साठवतो, पण जगाच्या मालकाला जर साठवलं तर त्याची काहीतरी वेगळी पुण्याई आपल्याला मिळेल. म्हणून तुकोबाराय म्हणतात, संपुष्ट हे हृदय पेटी, करुणी पोटी साठवू. ते साठवण्या अगोदर ते आधीच होतं माझ्याकडे, ते आधीचच होतं, पण ते काय झालंय मला आता, काय झालंय आत्ता सापडले. कशामुळे? संतांच्या दर्शनामुळे सापडले. तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला. अभंगाचा सरळ सरळ भावार सांगितलाय. उरलेल्या वेळेमध्ये चिंतन पाहण्याचा प्रयत्न करू. विठ्ठल भाग्य आता. आज सगळे इथे जमलोय, आपलं काय आहे, काय आहे? बोलता येतं ना सगळ्यांना? का महिलांना बोलता येत नाही इथलं? असं काही आहे? पुरुष मंडळींना बोलता येतं ना? कोरोनाच्या काळातून वाचलो, आपलं काय आहे? इथपर्यंत सुखरूप पोहोचलो, आपलं काय आहे? कोण कधी जाईल सांगता येतंय? येतंय? इथं बसल्याच्या नंतर कोण जाईल सांगता येतंय? म्हणजे आता आहोत. काय आहे? काय आहे? भाग्य. तुम्हीच म्हटल्या. याच भाग्याचे 3 प्रकार आहेत. शास्त्राने आपल्याला सांगितलं, सांसारिक भाग्य, परमार्थिक भाग्य आणि पारलौकिक भाग्य, असे 3 भाग्याचे प्रकार शास्त्राने सांगितले. तुम्ही आम्ही ज्या भाग्यामध्ये वावरतो किंवा तुम्ही आम्ही ज्या भाग्याचा विचार करतो, रात्रंदिवस आमच्या डोक्यामध्ये फक्त एकच भाग्य आहे. कुठलं भाग्य? अरे बाप, किती किती म्हणजे अनुभवी माणसे. कशाचा? सांसारिक भाग्याचा विचार करतो. मला सांगा, खरंच सांसारिक भाग्य सुखाचे का हो? सगळी जी तळमळ चाललेली आहे, सगळा जो आट्टापिट्टा चाललेला आहे, कशा करता आहे? कशा करता आहे? वा महाराज, कशा करताय? सुखा करताय. आहे का नाही? आहे का नाही? भारतीताई, एवढा पैसा आहे आमच्याकडं, ठेवायला जागा नाही, माझ्याकडं द्या. कोण म्हणतं? तुम्ही म्हणता. पण सुख नावाची गोष्ट आमच्या संसारामध्ये लाभत अहो, ते नाहीच तर लाभेल कसं? सुख आहे. महाराज म्हटले, किती प्रमाण दिलं महाराजांनी? सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे. ज्या सुखाची तुम्ही अपेक्षा करता ते सुख किती आहे? जव माहितीये? जव, जवा इतकं काय आहे? सुख आहे. आणि दुःख किती आहे? पर्वता एवढं दुःख आहे. आज वाटतं उद्या सुख येईल, उद्या वाटतं परवा सुख येईल, परवा वाटतं तेरवा सुख येईल. असं करत 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 भारव सुखाची या आशा जन्म गेला. क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला, हिंडता दिशाहीन क्षीण पावला. माया वेष्ठीला जीव माझा. एक क्षण असा आपला जात नाही, तो सुखाच्या आशेमध्ये गेला नाही. प्रत्येक क्षण आपण कशाची अपेक्षा करतो? कशाची करतो? चला तुमच्या संसारातलं उदाहरण देऊन पुढे जाते. आशा कशी असते बघा. आशा घरनाशा असते. ती आशा माणसाची कधी संपत नाही. तुम्ही म्हणाल, भारती ते कशावरून तुम्ही म्हणता? घर बांधायला तुम्ही काढता. घर बांधायला काढल्याच्या नंतर खालचा फ्लोअर होतो तुमचा. खालचा फ्लोअर झाल्याच्या नंतर
पैशाची टंचाई असते, म्हणून आपण दुसऱ्या फ्लोअरचे गज काय करतो, कुठं सोडतो, वर सोडतो. हा, दुसरा बांधला, तिसऱ्याचे पैसे आले, तिसरा बांधला, चौथा बांधला, पाचव्याचे संपली का आशा, संपली का. चला अजून पुढे बोलू. पोरगी बघायला तुम्ही जाता ना, पोरगी, लग्नासाठी पोरगी बघायला झालेत, चांगली गोष्ट, पण गेला असाल ना, बघायला पण नाही, मग कसं झालं. असो, चांगली गोष्ट आहे, नशीबवान आहात. पण पोरगी बघायला आजकालची पोरं जातात. पहिली पसंत पडली, दुसरी बघू, आशा याच्यापेक्षा थोडी चांगली असेल, दुसरी बघू, मग पहिलीच बरी होती असं वाटतं, पण तिचं तोपर्यंत झालेलं असतं. मग दुसरी बघितली, दुसरी पसंत पडली नाही, तिसरी बघू, तिसरी बघितली, मग चौथी बघू, असं करत करत वय निघून जातं. मग कसली तरी खदरी मदरी नकटी वकटी कसली तरी गळ्यात का. तेव्हा जर आशा केली नसती, तुमचं नाही का झालं, का झाले, होईल होईल. असं करू नका. आली चांगली वाटली करून घ्या. विठ्ठल मी कुठं होते, आशा. संसारामध्ये आशा माणसाला सोडत, आशा नावाची बाई नाही बरं का. तुम्हाला वेगळं वाटायचं. हा संसार कसा आहे, संसार दुःख मूळ. या संसारामध्ये फक्त दुःख आहे. भारतीताई तरी सुद्धा आम्ही याला सोडलेलं दुःख बांधवडी आहे हा संसार. सुखाचा विचार नाही कोठे. या संसारामध्ये आपण पडलो, पण कशाने पडलो. ज्या भाग्यामध्ये तुम्ही आम्ही राहतो ते सांसारिक भाग्य, मी हे सांगत होते. या सांसारिक भाग्यामध्ये आपण आलो. इथं प्रत्येकाला संसार करायचा आहे का हो महाराज. तुमच्या सहित, माझ्या सहित, मृदंगाचार्यासहित, हार्मोनियमवाल्यासहित, महाराजांसहित सगळ्यांना संसार. या संसाराने कोणाला सोडलेलं. तुम्ही म्हणाल काय पुरावा. अब्रह्मभुवना लोका पुनरावर्तीनोर्जुन मामुपेत्यत्तु कौंतेय पुनर्जन्म न विद्यते. ब्रह्मदेवापासून स्थावरापर्यंत या संसाराने एकालाही सोडलेलं नाही. एकालाही सोडलेलं नाही. आपण तर माणसं आहे, मग आपल्याला सोडेल कशावरून. अजिबात नाही. संसारामध्ये प्रत्येकाला पडायचे, पण संत सांगतात संसारामध्ये राहायचं, पण मन मात्र संसारामध्ये अडकू द्यायचं. संसारी असावे, असूनी नसावे, भजन करावे. आपण फक्त भोजन करतो, भजन करायचं लक्षात राहतं का हो. नाही म्हणताय खुशाल. असो, पण आता तरी करा. आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा. हे मिळालं, प्रत्येकाकडे आहे. हे कोणाचे हो, कोणाचे. हे तुम्हाला माहिती हो, हे सगळ्यांना नाही ना माहिती. याला आपण माझं म्हणतो की नाही. येताना पाऊस हा देह हा पाचाचा आणि लावसणा पंचमहाभूताचा हा काय आहे. आणि ज्याला काय म्हणतो हे कोणाचं आहे, माझं म्हणतो, माझं. लहानपणी जसं दिसायचं तसं आता दिसता का. 12व्या वर्षात जसं स्वतःला सारखं आरशात पाहायचं का नाही. तारुण्यामध्ये जसं स्वतःला आरशात पाहायचात 5-5 मिनिटाला. इकडून एकदा येती आरशात बघती, तिकडून येती आरशात बघती. बरोबर ना. कोणाला आरशालाच प्रश्न विचारती, सांगा मी कशी दिसते. बरोबर आहे की नाही. आरसा काय म्हणेल, छान दिसते म्हणेल की नाही. अजून पावडर लाव म्हणेल. संपदा मृगजळ भार जाईल नासोन. जाणारे हे राहायला आले का. हे भाग्याने मिळाले. नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ. सावधान व्हा बाबांनो. हे मिळाले, पण हे आपलं. देह जाईल त्यासी काळोबा.
देह जायाचे जायाचे हे राहायला आलेलं प्रमाण आहे. काळ नुसतं नाव काढलं लगे प्रमाण आहे. शरीर नुसतं नाव काढलं शरीरागणिक प्रमाण आहे. हे आपलं घडोघडी काळ वाट याची पाहे अजूनही किती आहे अवकाश. हे आपलं नाही, हे मिळालंय आपलं काय आहे? काय आहे? भाग्य आहे. कबीरदासजी महाराज म्हटले मनुष्य देह दुर्लभ हे न मिले बारंबार तरुवर से फलगिरे फिर न लगे डार. हे आपल्याला मिळालं, हे भाग्याने मिळालं. चला, गरिबीचं कुटुंब आहे, घरामध्ये अन्नाची अवस्था आहे, घरामध्ये भाकरी खायला मोतल आहे. अशा कुटुंबातले मायबाप मात्र जिद्दी आहेत. लोकांची कामं करतील. आई लोकांच्या शेतामध्ये शेतमजुरी करेल. बाप कोणाची ओझी वाहेल. लोकांचं काम करेल. दिवसागणिक हजेरी रात्री घरी घेऊन येईल. त्या कष्टातून स्वतःच्या लेकाला शिकवेल, लेकीला शिकवेल. आणि एक दिवस तो बाप आपल्या लेकराला, आपल्या पोटच्या गोळ्याला या भारत भूमीचा लेक बनवेल. म्हणजे तो स्वतंत्र सैनिक बनवेल. ही त्या बापाची त्याच्यासाठी भाग्याची गोष्ट असते. ज्या दिवशी शपथ असते त्या लेकराची, त्या दिवशी घरातलं कुटुंब तिथं शपथविधीला हजर असतं. आणि त्यावेळेला त्या मायबापाची अवस्था काय असेल? दोन्ही डोळ्यातून आनंदाश्रू त्या आईबापाच्या असतील. माझा लेक या समाजाची सेवा करण्याकरता जाणार आहे. माझा लेक या भारत मातेच्या संरक्षणाकरता त्या ठिकाणी जाणार आहे. कधी मरण येईल सांगता यायचं नाही. कधी कोणता दिवस शेवटचा ठरेल माहित नाही. छातीवरती दगड ठेवून ती माय आणि तो बाप स्वतःच्या लेकाला या भारत भूमीच्या संरक्षणासाठी पाठवत असतो ना, तो दिवस त्या माय बापासाठी भाग्याचा दिवस असतो असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. एका सैनिकाची माय व्हायला, एका सैनिकाचा बाप व्हायला सुद्धा भाग्य लागतं दादा. तुम्ही म्हणाल भारतीताई तुम्ही असं कसं म्हणता? काय भाग्य लागतं? अरे ज्या ज्या वेळेला ती पोरं ग्राउंड वरती दिसतात, रात्र रात्र अभ्यास करतात, पहाटेच्या 4 वाजल्यापासून ग्राउंड करतात, रनिंग म्हणत नाही, गोळाफेक म्हणत नाही, भालाफेक म्हणत नाही, प्रत्येक गोष्टीमध्ये ती पोरं अग्रेसर असतात. रात्रीचा दिवस करतात, दिवसाची रात्र करतात. आणि शेवटच्या क्षणी ज्या पोराला बाहेर काढलं जातं, तुझी उंची कमी आहे म्हणून, तुझं वजन कमी आहे म्हणून, तुझी छाती कमी आहे म्हणून, त्यावेळेला त्या लेकराची अवस्था काय असेल एकदा विचारा त्या मायबापाला, त्या लेकराला. पण सांगू तुम्हाला, आपल्याला वाटतं सैनिक व्हावं माझं लेकरू, या सीमेवरती या भारत भूमीच्या रक्षणाकरता माझं लेकरू जावं असं प्रत्येकाला वाटतं. पण माझं नको शेजारच्याच जावं. ही गावागावातली परिस्थिती आहे. का? लोकांचं वाटोळं झालं तरी चालतंय, पण माझं मात्र संरक्षण झालं पाहिजे. असा जर प्रत्येक आईने विचार केला ना, तर या महाराष्ट्राच्या मातीमध्ये सैनिक नाही जन्माला येणार ताई. का? त्यावेळेला छत्रपती शिवरायांची आई जिजाऊबाई साहेब लढल्या नसत्या, उभ्या राहिल्या नसत्या, त्यांनी स्टँड घेतला नसता, तर कदाचित छत्रपती शिवाजीराजे घडले नसते. आणि आज घराघरामध्ये आपल्याला सैनिक दिसला नसता दिसला. का? कारण ही शूरांची भूमी आहे, ही वीरांची भूमी आहे, ही संतांची भूमी आहे. छत्रपती शिवाजी महाराज की प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलवंश सिंहासनाधीश्वर राजाधिराज योगीराज श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की भारत माता की
एखादा सैनिक जन्माला येतो ना, त्या दिवशी मायबापाचं भाग्य उजळलेलं असतं. तुकोबाराय म्हटले, माझं भाग्य उजळलं. तो दिवस होता गुरुवारचा. गुरुवारचा दिवस होता. माघ शुद्ध दशमी पाहुणी गुरुवार केला अंगीकार. तुका म्हणे, माघ महिन्यातल्या शुद्ध गुरुवारच्या दिवशी मला अनुग्रह झाला. रात्रीचं भोजन झालं आणि विश्रांती करता पडलो. डोळा कधी लागला कळलंच नाही. आणि डोळा लागला, अचानक स्वप्न पडलं. आपल्यालाही स्वप्न पडतात की नाही? पण आपल्या स्वप्नात कोण येतं? कोण येतं? भूत येतात. मग पाय वरी, हात खाली. मग जरी सरळ आलं तरी पाय उलटे, हात उलटे, केस मोकळे, साडी पांढरी. हे आपले स्वप्न, बरोबर ना? पण ते तुकोबाराय होते. त्यांच्या स्वप्नामध्ये त्यांचे गुरु आले आणि गुरु येऊन गुरूंनी त्यांना अनुग्रह दिला. बाबाजी आपुले सांगितले ना, मंत्र दिला फुले सांगितले ना, मंत्र दिला राम कृष्ण हरी. माझे गुरु माझ्या स्वप्नामध्ये आले आणि फक्त स्वप्नामध्ये येऊन त्यांनी दर्शन दिलं नाही, तर रामकृष्ण हरी नामाचा मंत्र मला दिला. तुकोबाराय म्हटले, ज्या दिवशी माझे गुरु माझ्या स्वप्नामध्ये आले, त्या दिवशी माझं भाग्य उजळलं. अभंगाचं कळले भाग्य आता, अवघी चिंता वारली. निघून गेली म्हटले का? म्हटले का? निघून गेल्यावर मागे येत असते. खरे का नाही? माघारी येते, पण वारल्याच्या नंतर ती माघारी येईल का? वारली म्हणजे मेली. थोडक्यात काय, ती समूळ नष्ट झाली, असं तुकोबाराय म्हटले. आता आपल्या सगळ्यांना एक प्रश्न पडतो, माझ्या सहित सगळ्यांना. तुकोबाराय वैराग्यवान होते, तुकोबाराय पारमार्थिक होते. मग तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की तुकोबारायांच्या जीवनात कशाची बरं चिंता असेल? जो माणूस फक्त परमार्थ करतो, ज्याला देवाशिवाय दुसरं काही दिसत नाही, संसारामध्ये सुद्धा फक्त देवच दिसतो, त्या माणसाला कशाची चिंता असेल बरं? परमार्थिक माणसाला फक्त देवाच्या भेटीची, संतांच्या भेटीचीच चिंता. समाधान करायचं असेल, कायमी उद्धार पावेन, कृपा करील नारायण. संसार करत असताना सुद्धा फक्त ज्यांना देव दिसायचा, त्यांच्या जीवनामध्ये कशाची चिंता असेल? त्यांच्या जीवनामध्ये फक्त एकच चिंता होती, ती म्हणजे संत भेटीची चिंता, देव भेटीची चिंता होती. तुकोबाराय म्हटले, ती चिंता सुद्धा काय झाली? वारली म्हटले. उजाळायचं असेल, चकाकी यायची असेल, त्याला काय करावं लागतं? घासावं लागतं. माझे गुरुवर्य जयवंत महाराज बोधले नेहमी म्हणत असतात, वेअर इज स्टॉप देअर इज व्हॅकन्सी. क्षेत्र कुठलंही असू द्या, मग ते मृदंगाचं असेल, गायनाचं असेल, कीर्तनाचं असेल, श्रवणाचं असेल, माणसाचं असेल, क्षेत्रच आहे ना ते. कुठलंही क्षेत्र असू द्या, त्या क्षेत्रामध्ये जर बेस्ट व्हायचं असेल, त्या क्षेत्रामध्ये जर टॉप मोस्ट व्हायचं असेल, तर स्वतःला घासावंच लागेल, कष्ट करावंच लागेल. त्याशिवाय चकाकी, त्याशिवाय उजाळणं. सोनं पाहतो आपण, सोनं. महिला मंडळींना फार सोनं आवडतं, आवडतं का नाही? एकीनं केलं की लगे दुसरीला करावं असं वाटतं, आणि त्यात शेजारणीनं केल्यावर तर मग तर लय पोटात दुखतंय. कधी करल काय की मग नवऱ्याला भांडू भांडू घेते नुसती, खाऊ का गिळूच करते त्याला, बरोबर ना? काय अनुभवी माणसे हो. त्या बघतात तुमच्याकडं, थोडंसं लक्ष असू द्या. सोन्याला चकाकी यायची असेल, ते खाणीतून काढल्या काढल्या तुम्ही कधी पाहिलं का हो? ते खाणीतून काढल्याबरोबर तुम्ही त्याला म्हणणार नाही ते सोनं आहे म्हणून. त्याच्यावरती खूप साऱ्या प्रक्रिया झाल्याच्या नंतर, स्वतःला चटके दिल्याच्या नंतर ते सोनं काय होतं? असं लाल बुंद तापवावं लागतं त्याला, तेव्हा त्याला चकाकी येते. घाव सहन करावे लागतात, तेव्हा त्याला चकाकी येते. आयुष्याचं सुद्धा असंच आहे. उजाळायचं असेल, चमकायचं असेल, तर याला सुद्धा घासावंच लागतं. आयतं काही मिळत
म्हणून तुकोबाराय म्हटले, उजळले भाग्य आता अवघी चिंता, वारली कशाने वारली, संतांच्या दर्शनामुळे माझ्या जीवनातली जी चिंता होती ना ती चिंता वारली. मग संत करतात काय, आम्ही वैसी आलो याची कारणासी. संत आले कशा करता, तुम्हाला आम्हाला मार्ग दाखवण्याकरता, जगाच्या कल्याण संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारे. संत काय करतात सांगेन तुम्हाला, संत कसे असतात. नाथ बाबा गोदावरीच्या तीरावरती बसलेले असताना रखरखत ऊन आहे आणि त्या रखरखत्या उन्हामध्ये बसलेले आहेत. सगळीकडे शांतता पसरली आहे. एक विंचू कुठून आला आणि त्या पाण्यामध्ये पडला. नाथ बाबांना संत आहेत, तो विंचू तडफड करत होता, पाण्यामध्ये पडलेला होता. नाथ बाबांना त्या विंचवाची दया आली. नाथ बाबांनी तो विंचू उचलला आणि आपल्या तळहातावरती ठेवला. आता तो विंचू आहे, गुदगुल्या करेल का, करेल का. त्याने बाबांच्या हाताला दंश केला. दंश केल्याबरोबर बाबांनी हात झिडकारला, तो विंचू तसाच पाण्यामध्ये पडला. परत दुसऱ्या वेळेस बाबांनी विंचू उचलला, तळहातावरती ठेवला. तळहातावरती ठेवल्याबरोबर त्या विंचवाने नाथ बाबांच्या हाताला दंश केला. दुसऱ्यांदा हात झिडकारला, तो विंचू पाण्यामध्ये पडला. असं 7-8 वेळेस झालं. एक गृहस्थ पाठीमागून ही सगळी कृती पाहत होता. बाबांच्या जवळ आला आणि म्हटला, बाबा तो विंचू पाण्यामध्ये पडलाय, तो तुम्हाला चावतोय, दंश करतोय, तरी त्याला पाण्यातून वर काढण्याचा एवढा काय अट्टहास. नाथ बाबांनी दिलेलं उत्तर फार गोड आहे. ते म्हणतात, बाबा तो विंचू असून तो त्याचा वाईट गुणधर्म सोडत नाही ना, तर मी संत असून मी माझा चांगला गुणधर्म का सोडू. याला म्हणतात संत. जगाच्या कल्याण संतांच्या विभूती देह कष्टविती. संत आहेत पण संतांची भेट होणं सुद्धा फार अवघड आहे. बहुतांची भेट होणं काय आहे, अवघड आहे. एक वेळेला हरीची प्राप्ती होईल पण संतांची भेट होणं फार अवघड आहे. हरी वाटतं साधू सहज भेटतो, पण साधू सहज भेटत. आपल्याला वाटतं देव सहज भेटतो, पण देव सहज भेटत. आपण प्रत्येक जण झालोय बिझी. काय तुमच्या सहित माझ्या सहित सगळे, कोणाला कोणासाठी वेळ राहिला, प्रत्येक जण झाला बिझी. त्याच्यामुळे देव सुद्धा वाटायला लागला इझी. खरंय की नाही. हा, इझी वाटायला लागला. असं वाटतं पटकन भेटतो. ज्याच्या मनामध्ये भाव नाही ना त्याला माझा परमात्मा भेटत नाही, त्याला माझा परमात्मा दिसत नाही. मग तुम्ही रात्रंदिवस त्याच्यामध्ये तल्लीन व्हा, तो तुम्हाला दिसणार. ज्याच्या मनामध्ये भाव नाही त्याला देव दिसणार. बाजारचा भाजीपाला आहे का, बाजारचा भाजीपाला अजिबात नाही. त्याच्यामुळं देवाला हलक्यात घ्यायचं, आणि जो देवाला हलक्यात घेतो त्याचे हाल झाल्याशिवाय राहत, हेही तितकंच खरे.